नमस्कार. आज आपण बनवतोय घरच्या घरी बदाम श्रीखंड. रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे. शेवटपर्यंत पहा. यासाठी 1 लिटर दही मी लावून घेतलं होतं. घरच्या घरी बनवलेलं दही आहे. तुम्ही बाजारामधून आणलं तरीही चालेल. सर्वात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे दही फ्रेश असावं. आंबट दही वापरू नका. आंबट दही असेल तर श्रीखंड खूप आंबट लागतो. त्याच्यामध्ये साखर देखील खूप घालावी लागते. तर हे फ्रेश दही आहे. दही लावल्यानंतरला ते मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतरला याचं श्रीखंड बनवायला घेतोय. श्रीखंड बनवण्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला चक्का बनवावा लागतो. त्यासाठी हा जो दही आहे तो आपण एका सुती कपड्यामध्ये घ्यायचा आहे आणि याच्यामधलं जे काही पाणी आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं. सुती कपड्यामध्ये हे दही टाकल्यानंतरला त्याचा असा गोळा करून घ्यायचा, अशी पुरचुंडी बांधून घ्यायची आणि त्यानंतरला ही तुम्ही कुठेही लटकवू शकता अशा पद्धतीमध्ये, किंवा थोडंसं दाबून जरी पाणी काढलं तरीही निघतं, परंतु जास्त दाबायचं नाही, तर याच्यामधून जे दही आहे ते देखील बाहेर येतं. तर हलक्या हाताने मी पहिलं दाबलं आणि नंतरला अशा पद्धतीत मी ते नळाला लावून घेतलं. ह्याच्यामधलं सगळं पाणी बाहेर आलं आहे. मी सकाळी ठेवलं होतं लावून. हे 4 तास मी असंच ठेवलं होतं नळाला बांधून. त्याच्यामधलं सगळं पाणी बाहेर आलं आणि हा आपला चक्का आता तयार झालेला आहे. तुम्ही हे रात्रभर ठेवलं तरीही चालेल, पण कधी थोडंसं आंबट होतं रात्रभर बाहेर राहिल्यामुळे. त्याच्यामुळे मी ते 4 तासासाठी ठेवलं होतं. ह्याच्यामधलं सगळं पाणी बाहेर निघालं बघा. आणि आता हा जो चक्का आहे तो आपल्याला पहिल्यांदा सुटा करून घ्यायचा आहे. म्हणजे चक्क्यामधल्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी मी हा विक्स वापरलेला, हँड विस्क, त्याच्याने चक्क्याला मिक्स करून घेतलं. आणि आता यामध्ये आपण टाकतोय साखर. यामध्ये मी पाऊण वाटी इतकी पिठी साखर घातली आहे आणि मोठ्या चमच्याच्या अंदाजाने म्हणजे टेबलस्पूनने 10 टेबलस्पून इतकी पिठी साखर ती घालून व्यवस्थित मिक्स केलं आहे. पिठी साखर घातल्यानंतरला हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ होतं. यामध्ये इलायची पावडर घातली आहे. आता 1 पाव ते अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आणि त्यानंतरला बदाम श्रीखंड आहे त्यामुळे मी बदामाचे काप घातलेत. तुम्हाला आवडत असल्यास पिस्ता वगैरे घातले तरीही देखील चालेल. मिक्स करायचं आहे. तर हे बॅटर बघा व्यवस्थित मिक्स झालं आहे. कुठेही याच्यामध्ये लम्स नाही आहेत, गाठी नाही आहेत, गुठल्या नाही आहेत. हे श्रीखंड आपल्या तयार झाले. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि कमेंट करा.